नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज सुट्टीचा दिवस होता, तर मग म्हटलं काहीतरी नाश्त्याला बनवावं, म्हणून मग हे इन्स्टंट ढोकळ्याचं पॅकेट होतं, त्यातलं मी अर्धा आधी बनवून बघितलं। त्यावेळेला ते छान झालं नव्हतं, म्हणून मी यावेळेलाही व्हिडिओ शूट करायचा काही विचार केलेला नव्हता, त्यामुळे मी सुरुवातीची रेसिपी तुम्हाला दाखवली नाही। पण मग ते वाफल्यानंतर मला वाटलं की अरे हे परफेक्ट झालं होतं अगदी, म्हणून मग मी ते शूट करायला घेतलं। तर मग हे आता तुमच्यासोबत शेअर करते मी। मस्त असं 15 मिनटं वाफून घेतलं, फक्त पाण्यात भिजवून नंतर वाफायला ठेवलं होतं 15 मिनटासाठी। नंतर मग त्यावर फोडणी घालून घेतली, छान असं खोबरं कोथिंबीर घालून मग सर्व करायला घेतलं। अगदी छान आणि परफेक्ट असं हे आपलं ढोकळ्याचं प्रीमिक्स तयार झालं होतं, आणि रेडीमेड प्रीमिक्स असल्यामुळे त्यात काही टाकायची गरज पडत नाही। पण मला वाटतं मी खूप दिवसात ट्राय केलं, तर फर्स्ट टाईम ह्यातलंच अर्ध जेव्हा ट्राय केलं होतं तेव्हा ते छान झालं नव्हतं। मग मला वाटलं की आजही ते छान होणार नाही, पण ते आज अगदी छान परफेक्ट असं फुलून रेडी झालेलं होतं, म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर केलं। आणि आता हे मी सर्व करून घेत आहे। तर अशा पद्धतीने तुम्हीही हे ढोकळ्याचं प्रीमिक्स जर कोणी ट्राय केलं नसेल तर नक्कीच करून बघा। अगदी 15 मिनटात वाफून होतं रेडी, काहीच टाकायची गरज पडत नाही, फक्त पाण्यात भिजवायचं आणि 15 मिनटं वाफून घ्यायचं आणि मग खाण्यासाठी रेडी होतं। फोडणी घातली की फोडणीत काही नाही, जिरे मोहरी आणि आपलं हिरवी मिरची कढीपत्ता घालून फोडणी द्यायची। त्यात थोडंसं पाणी घालायचं, साखर घालायची गरज नाही, पिठात ऑलरेडी सगळंच मिक्स होतं। तर अशा पद्धतीने तुम्हीही हे प्रीमिक्सचा ढोकळा ट्राय करा, आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय।